काय हो मंडळी, एकदम मस्त टेस्टी आणि क्रिस्पी कांदा भजी कधी बनवून खाल्लंय का? हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? इथं बघा, मी माझं पद्धतीसारखं कांदा भजी बनवून दाखवते तुम्हाला. सर्वप्रथम पहिल्यांदा मी इथं कांदा असं स्लाइड करून अशी कापून घेतली आहे आणि जेवढं तुम्हाला क्वांटिटी पाहिजे तेवढं घ्या. मी इथं अर्धा किलोच्या वर कांदा घेतली अशी चिरून बारीक असं स्लाइड बघा अशी पाहिजे. आणि इथं मी बॅटरसाठी बेसनचं पीठ, थोडंसं चवीपुरता मीठ, ओवा आणि थोडंसं सोडा टाकून आणि थोडंसं बारीक रवा टाकली आहे आणि 2 चम्मच एवढं टाका, जास्त टाकू नका. आणि इथं आले लसूण पेस्ट पण टाका 1 चम्मच एवढी. आणि तसंच थोडंसं मीठ, जास्त हे टाकत जाऊ नका. इथं पाणी जास्त हवे लागत नाही, थोडंसं क्वांटिटी लागते कारण आधीच कांद्याला पाणी सुटत असते, त्यामुळे थोडंसं पिठात आपण तयार करून घेऊ असंच बेटर त्याच्यामध्ये. आणि इथं मी कढई ठेवली आहे तेल गरमसाठी. इथं मी कांदा भजी भाजून घ्यायला फॉर्च्यून तेल वापरली आहे आणि तुम्ही तुमच्या घरात जे अवेलेबल आहे ते घेऊ शकता. आणि इथं गरम करायला ठेवू. आणि इथं बघा, भजी सोबत मी इथं पाव पण घेतलो होतो. गरम गरम भजी आणि पाव खायला एकदम भारी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे. आणि इथं मी गरम गरम कांदा भजी सोडून घेते इथं. आणि हे बघा, इथं एवढं क्रिस्पी आणि एकदम मस्त बनतात ना, आणि वास तर बाहेर एवढी सुटलेत बघा. आणि असं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बारीक घराऐवजी तांदळाचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता, पण मी घरा घेतली आहे आणि घरात अवेलेबल नव्हते तांदळाचं पीठ. आणि तांदळाचं पीठानं तर एकदम क्रिस्पी होते बरं का भजी, आणि तसंच मी तेच जास्त वापरतो आम्ही. आणि इथं बघा, सगळे मी इथं भजी असं काढून घ्यायची आणि एकदम क्रिस्पी झालेत बरं का. आवाज पण येतो असं खाताना, तुम्हाला जाणवलं जसं मी बनवले ना तसं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि इथं सगळं भजी इथं काढून घेतली आणि तोंडी लावायला मिरची पण इथं भाजून घेते. असं एक चीर टाकायची असं त्याच्यावर, जास्त असं बारीक करू नका, असं लांबता एक चीर टाका आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लावून आणि भाजून घ्या, कारण ती जास्त लागणार नाही तिखट. आणि इथं बघा, तयार झालेली आहे आमची मस्तपैकी क्रिस्पी कांदा भजी, एकदम टेस्टी बरं का असं. आणि माझं व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या घरात पण एकदम असं एकदा करून नक्की द्या त्यांना. आणि इथं मी खाऊन टेस्ट करून बघते, एकदम मस्त झालं होतं आणि माझं फेवरेट भजी आहे ही. अशी मी इथं पावसोबत एन्जॉय करणार आहे. आता तुम्ही पण तुमच्या घरात नक्की करा आणि कमेंट करून सांगा माझी रेसिपी कशी वाटली. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.